टॉपिक मी रेकॉर्ड करत आहे क्लासला. तुमचं लक्ष आता पूर्ण क्लासमध्ये असलं पाहिजे. माईक ऑफ ठेवा आणि मी काही विचारलं त्याला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. तर आपल्या सगळ्यांचा जो टॉपिक सुरू आहे, सर्क्युलर मोशन. तर लक्ष द्या. सर्क्युलर मोशन मध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स याच्याबद्दल ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. तर आपण पाहिलेलं आहे की जो सेंट्रीपिटल फोर्स असतो, काय असते त्याची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. त्याला आपण लिहितो FC आणि ही व्हॅल्यू असते mv² अपॉन r. आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे v²/r जो असतो दॅट इज सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. ठीक आहे, हे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन होतं. सोबत आपण एक कॉन्सेप्ट शिकला होता, त्याचं नाव सेंट्रीफ्युगल फोर्स. आता हा कोणता फोर्स आहे? हा असतो निगेटिव्ह ऑफ सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे हे दोन्ही फोर्सेस मॅग्निट्यूड वाईज सेम असतात, पण त्यांच्या डायरेक्शन ऑपोजिट असतात. हे आपण सर्क्युलर मोशन मध्ये कसं लागतं हे पाहिलं होतं. आज आपल्याला ऍक्च्युली या गोष्टींचं ऍप्लिकेशन शिकायचं आहे. म्हणजे जर सेंट्रीपिटल फोर्स आपण mv²/r लिहिला, तर सेंट्रीफ्युगल फोर्सला आपण निगेटिव्ह ऑफ mv²/r या पद्धतीने लिहू शकतो. तर निगेटिव्ह साइन कशाबद्दल माहिती देतोय आपल्याला माहितीये. हा सांगतो की फोर्सेस डायरेक्शन मध्ये ऑपोजिट आहेत, मॅग्निट्यूड वाईज सेम आहेत. आता आपण या कॉन्सेप्टला यूज करून काही ऍप्लिकेशन्स पाहणार आहोत. चला, तर ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन, एक 2-3 ऍप्लिकेशन नीट समजून घ्या. आणि हे रेकॉर्डेड आहे, तुम्ही याचा रेकॉर्डेड नंतर 2-3 वेळा पण पाहून घ्या. त्याच्या ज्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स आहेत त्यातला आपल्याला पहिल्यांदा मुद्दा असतो सर्क्युलर टर्निंग ऑफ अ रोड. आता एखाद्या रोडवर जेव्हा आपण सर्क्युलर मोशन मध्ये किंवा सर्क्युलर पाथ मध्ये टर्न होतो, तेव्हा फोर्सेस कसे लागतात, चला त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. समजा आपण या पद्धतीने एक फोर्स कन्सिडर एक ट्रॅक कन्सिडर करू आणि या ट्रॅकला मी आता थोडस रोटेट करतो. थोडस लक्ष द्या आणि नीट समजून घ्या. समजा एक सर्क्युलर रूट आहे आणि या रूटला आपण इथून पाहू, याला आपण असं घेऊ. आता तुम्ही याला जर नीट पाहिलात तर इट विल लुक लाईक अ रोड विच इज टर्निंग. ठीक आहे, आता हा टर्निंग फॉर्मचा रोड आहे. आता बघा, या रोडचं जे टर्निंग आहे तो रोड लेट से या टाइप मध्ये आहे, असा तो रोड आहे. आणि या रोडवर आपण एक कार कन्सिडर करू. आता ही जी कार आहे, लेट से या पद्धतीने ही कार इथे, आणि आपण असं मानूया की जी कार आहे ही या डायरेक्शन मध्ये येत असलेली गाडी. आपण याला एकत्र करू आणि थोडस लहान करून लेट से याचा कलर चेंज करू आपण, टू अंडरस्टँड इट इन बेटर वे. आता बघा, चला याला आपण थोडस असं मानूया की ही जी कार आहे ही या पद्धतीने या डायरेक्शन मध्ये येत आहे आणि इथं ड्रायव्हर बसलेला आहे. इथे ड्रायव्हर बसलेला आहे आणि ही कार या डायरेक्शन मध्ये येत आहे. आता बघा, ही कार अशी आली आहे आणि आता अशी ती टर्न होणार आहे. तर या कारला आपण काय करू, इकडे कॉपी पेस्ट करून घेऊ. टर्निंग ऑफ रोडचा कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे.
की एखादं व्हेकल जेव्हा एखाद्या रोडवर टर्न करतं तेव्हा त्याचा सर्क्युलर मोशनशी काय रिलेशन असतं. आता समजा सगळ्यात आधी आपल्याला याच्यावर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत हे काढावं लागेल. तर यासाठी आपण त्या ऑब्जेक्टला या सिस्टीम मधून फ्री केलेला आहे आणि याला आपण म्हणतो त्या ऑब्जेक्टची फ्री बॉडी डायग्राम. आपण ऍक्च्युली याला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये शिकणार आहोत. तर याला आपण फ्री बॉडी डायग्राम असं म्हणू. याला शॉर्ट मध्ये म्हणतात FBD. तर कोणत्याही ऑब्जेक्टची जेव्हा आपण वेगवेगळ्या फोर्सेस साठी स्टडी करतो तेव्हा आपण त्याला म्हणतो त्याची फ्री बॉडी डायग्राम. आपल्याला इथे एक महत्वाची गोष्ट काढायची असते की एखादी कार ज्यावेळेस या डायरेक्शन मध्ये, तुम्ही आता या पिक्चर मध्ये पहा की या डायरेक्शन मध्ये ती कार चालत येत आहे, अशी येत आहे आणि इकडे जात आहे. हे टायर या डायरेक्शन मध्ये पुढे येत आहेत. हा, असं समजा ही कार अशी आहे. आता ही अशी या डायरेक्शन मध्ये येत आहे. तर जेव्हा याची स्पीड खूप जास्त असेल तेव्हा तुम्ही पहा, जर स्पीड जास्त झाली, ड्रायव्हरला कंट्रोल नाही झालं, तर ही गाडी या डायरेक्शन मध्ये बाहेर निघून जाते. आता जेव्हा ती या पाथला लीव्ह करते, पाथ सोडते आणि रस्ता सोडून ती भरकटते, त्यावेळेस आपण या पोझिशनला म्हणतो स्किडिंग. स्किडिंग ऑफ कार. काय म्हणतो प्राप्ती, माइक ऑन करून सांग. स्किडिंग ऑफ कार. हा, तर स्किडिंग मध्ये काय होत असतं की ही जी कार किंवा हे जे व्हेकल आहे ही रोडला लीव्ह करते, तो ट्रॅक सोडून देते. आता आपल्याला जर वाटत असेल की हिला या ट्रॅकच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, ठीक आहे, जाऊ द्यायचं नाही, तर आपल्याला हिच्या व्हेलॉसिटीला किती ठेवावं लागेल. व्हॉट शुड बी द व्हेलॉसिटी ऑफ दिस कार सो दॅट वी कॅन अवॉइड द स्किडिंग ऑफ द कार. त्यासाठी आपण काय करतो, या कारला ऍज अ सिस्टीम इथं बाजूला घेतो. आता ह्याला मी थोडस लहान करतो. असं समजा की ही जी कार आहे हिच्यावर आता कोणकोणते फोर्सेस ऍक्ट करतात. आपल्याला माहितीये कोणत्याही ऑब्जेक्टवर जे फोर्सेस ऍक्ट करतात ते आपण त्याच्या सेंटर ऑफ मास बसून पाहतो. तर असं समजा की सगळ्यात आधी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्टवर जो फोर्स काम करतो ते असतं त्याचं वेट. त्याला आपण इथं mg म्हणूया. या वेटला नेहमी बॅलेन्स करण्यासाठी अपवर्ड डायरेक्शन मध्ये परपेंडिक्युलर टू द सरफेस, या सरफेसला परपेंडिक्युलर हा जो फोर्स आहे याला आपण म्हणतो नॉर्मल रिॲक्शन. आता बघा, जेव्हा ही कार या पद्धतीने एका सर्क्युलर ट्रॅकवर जात आहे, ठीक आहे, अबाउट सर्क्युलर ट्रॅक जात आहे, तेव्हा आपण काय करतो, या कारवर अजून या डायरेक्शन मध्ये जेव्हा सर्कलवर फिरत आहे तेव्हा आपल्याला माहिती ऑब्व्हियसली इकडे या सर्कलचा कुठेतरी जर सेंटर असेल, इकडे सेंटर असेल, तर या सर्कलचा हा जो सेंटर आहे बघा, हे दोन कॉन्सेंट्रिक सर्कल्स बनतात. हा एक सर्कल भेटेल आणि हा एक सर्कल मिळेल. या दोघांचा सेंटर सेम आहे म्हणजे याची रेडियस वाढलेली आहे. जेव्हा ही कार या डायरेक्शन मध्ये येत आहे, या डायरेक्शन मध्ये ही कार जेव्हा अशी जात आहे तेव्हा त्याच्यावर एक डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असं समजा की mg हे तिचं वेट लागतंय आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये नॉर्मल रिॲक्शन लागते आणि त्यामुळे ही कार बॅलेन्स होते मागे आणि पुढे. आता या डायरेक्शन मध्ये, बाहेरच्या डायरेक्शन मध्ये काय होत असेल, याच्यावर जो फोर्स लागतो तो आहे सेंट्रीफ्युगल फोर्स mv²/r. आता तुम्ही बघा, हाच फोर्स फक्त mv²/r जो आउटवर्ड डायरेक्शन मध्ये आहे रोडच्या, तो जर इथे ऍक्ट करत असेल तर ही कार या डायरेक्शनला निघून जाऊन रस्त्याच्या बाहेर येईल. टू अवॉइड धिस स्किडिंग, याने जर रस्ता सोडू द्यायचा नसेल तर हा जो आउटवर्ड डायरेक्शन मधला फोर्स आहे mv²/r, याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला एक फोर्स लागेल. तो फोर्स कुठं लागायला पाहिजे प्राप्ती सांग. त्याच्या याला ऑपोजिट बॅलन्स डायरेक्शन करण्यासाठी मध्ये. याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे लेफ्टवर्ड डायरेक्शन मध्ये हा फोर्स इकडे लागेल. आता हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा ऍक्च्युली कोणता फोर्स आहे ह्याच्या टर्निंगमुळे लागणारा, हा रोड आणि हे जे टायर्स आहेत
यांच्यामध्ये असलेलं फ्रिक्शन. तर याला इनवर्ट डायरेक्शन मध्ये जो फोर्स वाचवतो, हे पूर्ण कॉन्सेप्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. इनवर्ट डायरेक्शन मध्ये हा जो फोर्स याला वाचवतो, याला आपण म्हणतो फ्रिक्शन. आता तुम्ही लक्ष द्या, फ्रिक्शन बद्दल आपण एक सेपरेट चॅप्टर शिकणार आहोत, पण आता आपल्याला या फॉर्म्युल्यांसाठी काही छोट्या गोष्टी पाहायच्यात. चला, आपण आता ह्याला एका फिगर मध्ये समजून घेऊ. असं समजा की ती जी बॉडी आहे अशी होती. या बॉडीवर मी कोणकोणते फोर्सेस लावले? चला, मी इथून एक वर फोर्स दाखवतो, एक खाली फोर्स दाखवतो, एक राईटवर्ड फोर्स दाखवतो आणि एक लेफ्टवर्ड फोर्स दाखवतो. आता मला सांगा, माझ्या पेनचा जिथं पॉइंटर आहे, हा कोणता फोर्स आहे? हा कोणता फोर्स आहे? विच फोर्स इज दिस? सांगत चला. जे जे आहेत परपेंडिक्युलर. सोहम वगैरे, हा. अपवर्ड डायरेक्शनचा हा कोणता फोर्स आहे? नॉर्मल. हा नॉर्मल फोर्स आहे. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कोणता फोर्स आहे? त्याचं वेट, त्याला आपण mg म्हणू. या राईटवर्ड डायरेक्शन मध्ये कोण होता? mv²/r. आणि या डायरेक्शन मध्ये आहे फ्रिक्शन. आता आपण फ्रिक्शन बद्दल नंतर शिकणारच आहोत, पण सध्या पुरतं तुम्ही लक्षात घ्या, फ्रिक्शन कशाला, फ्रिक्शनची काय व्हॅल्यू असते किंवा फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय असतो. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सगळ्यांनी. फ्रिक्शन इज प्रोडक्ट ऑफ म्यू एन. हा एक प्रोडक्ट असतो म्यू एन. तर यामध्ये हा म्यू कोण आहे आणि हा एन कोण आहे? एन बघा, इथे कोणाला इक्वल बॅलन्स करत असेल तर mg ला. आपण इथे म्हणू शकतो एन इज इक्वल टू mg. तर हा नॉर्मल फोर्स वेटला बॅलन्स करतो. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, म्यू, हा जो म्यू आहे याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजे एखाद्या बॉडीचं फ्रिक्शन किती जास्त लागतं, किती कमी लागतं, तर त्याच्या फ्रिक्शनची व्हॅल्यू डिनोट करणार जे नंबर आहे त्याला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तो म्यू या लेटरने दाखवतात. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, फ्रिक्शन इज ऑलवेज इक्वल टू म्यू एन. कुणी माईक ऑन करून सांगा फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय आहे? UN. म्यू एन. तर म्यूला आपण म्हणतो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोइफिशियंट इज अ नंबर, इट्स अ नंबर, आणि तो एन असतो नॉर्मल. आता यावरून तुमच्या लक्षात येईल की या कारवर फ्रिक्शन फोर्स जो ह्याला बॅलन्स करेल ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा किती असेल? तर म्यू एक कॉन्स्टंट आहे आणि एन ची व्हॅल्यू mg आहे, ती आपण इथे लिहू. तर लक्षात ठेवा, फ्रिक्शनचा फॉर्म्युला आहे म्यू mg. लेट्स से इक्वेशन 2, याला इक्वेशन 1 म्हणा. तर आजपासून लक्षात ठेवायचं, फ्रिक्शन इज म्यू mg. आता म्यू या रोड साठी किंवा या रोड आणि कार साठी फिक्स झाला, त्याला आपण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणतो. म्हणजे हा एक कॉन्स्टंट आहे म्यू, मास कॉन्स्टंट आहे आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे या ठिकाणी फ्रिक्शन एक कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. पण हे कोणतं फ्रिक्शन असतं? याला आपण म्हणतो लिमिटिंग फ्रिक्शन. याला कोणतं फ्रिक्शन म्हणायचं सांगा? मध्ये मध्ये रिस्पॉन्स देत चला. Limiting friction. लिमिटिंग फ्रिक्शन. याला लिमिटिंग फ्रिक्शन का म्हणतात? याचं रिझन आहे की याला एक लिमिटिंग व्हॅल्यू असते. जसं या मागच्या पिक्चर मध्ये तुम्ही पहा, ही जी कार आहे ही जर खूप स्पीडनं आली तर तिच्या आउटवर्ड डायरेक्शन मध्ये लागणारा हा जो फोर्स आहे mv²/r, त्याला बॅलन्स करणारा फ्रिक्शन आहे. पण जर हे व्हेकल खूप फास्ट आलं, खूप एवढ्या फास्ट आलं की ते हे टर्न करण्याच्या ऐवजी या रस्त्याने बाहेर निघून गेलं लाईक दिस, म्हणजे पहा इथे त्याचं काय झालं, स्किडिंग झालं. तर याचा अर्थ हा जो बाहेर लागणारा फोर्स होता mv²/r, त्याला बॅलन्स करणारं फ्रिक्शन इथे क्रिएटच झालं नाही. त्याच्यामुळे हा फोर्स
या कारच्या मोशनला या डायरेक्शन मध्ये घेऊन गेला. म्हणजे इथं याचा रस्ता सोडण्याला जो रेस्पॉन्सिबल होता तो होता mv² अपॉन आर ला बॅलन्स करणारा फ्रिक्शनचा ऍब्सेन्स. म्हणजे तिथे फ्रिक्शन नव्हतंच, म्हणून याची व्हॅल्यू जी आहे ही mv² अपॉन आर ला नेहमी नाही वाचवणार. द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन चेंजेस अकॉर्डिंग टू व्हॅल्यू ऑफ mv² अपॉन आर. मीन्स फ्रिक्शन adjust itself always. As soon as its value of adjustment gets over, the friction will not save the object. आणि म्हणून त्या फ्रिक्शनची एक लिमिटिंग व्हॅल्यू फिक्स असते. आता ही जी लिमिटिंग व्हॅल्यू आहे ती असते म्यू एम जी. नीट समजून घ्या. तर आपण आज मेन हे शिकून मग रोडचं बँकिंग करणं काय असतं हे पण सांगेल मी तुम्हाला. तर इथे म्यू एम जी आणि लिमिटिंग फ्रिक्शन असं आपण याला म्हणतो. आता बघा फ्रिक्शनची व्हॅल्यू म्यू एम जी आहे, तर ही व्हॅल्यू आपण काय करू शकतो, पुढे यूज करू शकतो. तर सांगा या ठिकाणी जसा एन हा mg ला बॅलन्स करत होता तसा फ्रिक्शन कोणाला बॅलन्स करेल, सेंट्रिपिटल फोर्सला. तर आपण एक काम करू, इथं नाव फ्रिक्शन इज इक्वल टू mv² अपॉन आर. फ्रिक्शनची व्हॅल्यू आहे म्यू एम जी इज इक्वल टू mv² अपॉन आर. तर तुम्ही पहा दोन्हीकडे मास कॅन्सल होतं. याचा अर्थ गाडी हलकी आहे, जड आहे, तिचा मास कसा आहे याच्यावर जो व्हेलॉसिटी किंवा जो फ्रिक्शन आहे तो डिपेंड नसतो. तुम्ही बघा हा फक्त नॉर्मल रिॲक्शन वर आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन वर डिपेंड असतो. याच्यावरून आपल्याला कळतं की म्यू जी ची व्हॅल्यू ही v² अपॉन आर येते. त्याच्यावरून v² ची व्हॅल्यू आर म्यू किंवा म्यू आर जी एवढी असते. ही व्हॅल्यू कधीच विसरायची नाही. ही असते म्यू आर जी. ठीक आहे, म्यू आर जी. आणि यामध्ये जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतला तर आपण म्हणू शकतो पुढे चालून v इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. आता तुम्हाला असं विचारलं जातं याची रेडियस किती असायला पाहिजे. हा जो टर्निंग आहे या टर्निंग साठी ही जी रेडियस आहे या सर्कलची, समजा ही रेडियस आहे, आपण इथून टर्न करतोय तर ही रेडियस किती असली पाहिजे ज्यामुळे फ्रिक्शन सेंट्रिपिटल फोर्सला वाचवेल. इट विल सेव्ह द सेंट्रिपिटल फोर्स किंवा इक्वल करेल. तर ती रेडियस आहे आपण इथून काढू शकतो. याच फॉर्म्युलाला वापरा. आर काय होतं, v² अपॉन म्यू जी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ रेडियस. तर ही असते रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. चला इथपर्यंत कळलं का. पटकन चॅट बॉक्स मध्ये टाका. रिझ्यूम करतो. तर आपल्याला दोन गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत. व्हेलॉसिटी फॉर टर्निंग ऑफ रोड मस्ट बी, आणि ही जी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असते याला आपण त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणतो. याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी त्याला नाही घेता येत. तर ह्याच्यावर जास्त जर व्हेलॉसिटी किंवा स्पीड झाली तर स्किडिंग होईल, म्हणजे ती कार रस्त्याला लेफ्ट करेल, सोडून देईल. ऍक्सिडेंट जे होतात हायवेवर ओव्हर स्पीडने, ते बघा मॅक्सिमम ऍक्सिडेंट हे टर्न्सला होतात. का, कारण एखादं व्हेकल जेव्हा या डायरेक्शन मध्ये फास्ट येतं, तुम्ही बघा हे व्हेकल आलं, ही कार अशी निघून गेली, पण कधी कधी ती इकडून एवढ्या स्पीडने येते की इकडे तिला हा सेंट्रिपिटल फोर्स आणि नॉर्मल कुणी बॅलन्स करायला राहत नाही. त्याच्यामुळे त्याला ऍक्च्युली कसं जायचं असतं, त्याला जायचं असं असतं, पण स्किडिंग झाल्यामुळे तो इकडे निघून जातो या रस्त्याने बाहेर. त्याचं रिझन काय झालं की इथल्या फ्रिक्शन या सेंट्रिपिटल फोर्सला फ्रिक्शन वाचू शकत नाही, कारण फ्रिक्शनची एक लिमिटिंग व्हॅल्यू असते. म्हणून ही जी कंडिशन असते ही असते स्किडिंग. आणि वेलॉसिटी जी आपण इथं वर लिहिलेली आहे अंडर रूट, ही व्हॅल्यू विसरायची नाही. म्यू आर जी ही असते मॅक्सिमम स्पीड किंवा मॅक्सिमम व्हेलॉसिटी. ओके. तर आपला इथे एक छोटा पहिला कॉन्सेप्ट संपला ज्याचं नाव आहे, बघा लक्ष द्या, टर्निंग ऑफ रोड.
आता ह्याच्यानंतर टर्निंग ऑफ रोडवर डिपेंड, आता थोडस वेक्टरचा यूज करून आपल्याला जो पुढचा कॉन्सेप्ट शिकायचा आहे त्याचं नाव आहे बँकिंग ऑफ रोड. ठीक आहे, बँकिंग ऑफ रोड. आता इथे बँकिंगचा अर्थ काय असतो, एखाद्या रोडला आपण काय करतो, एलिव्हेट करतो, त्या रोडला हाईट वाढवतो आणि टर्न करत असताना असं समजा की एक सर्क्युलर पाथ आहे, हा जो रस्ता आहे या रस्त्याचा लेट से हा हॉरिझॉन्टल व्ह्यू आहे, हा रस्ता एवढा रुंद आहे, पण या रस्त्याला टर्न करताना आपण काय केलं, थोडस वर केलं, एक अँगल दिला थीटा, म्हणजे त्याची तुम्ही एवढी हाईट वाढवली, त्या रस्त्याची हाईट वाढवली म्हणजे बघा हा रस्ता या डायरेक्शन मध्ये अप गेला आणि इकडे तो खाली डाऊन झाला, तर या रोडला आपण एक प्रकारे इथं झुकवलेलं आहे. प्राप्ती माईक ऑन कर आणि मला सांग, आपण मागे इन्क्लाइन प्लेन शिकला होता. हो. हा, हा जो इन्क्लाइन प्लेन हॅलो. आहे तोच इथे आपण आता समजून घ्यायचा आहे. तर जेव्हा आपण रोडला टर्निंगच्या वेळेस काय करतो, या पद्धतीने झुकवतो, एका डायरेक्शनला आणतो, तेव्हा आपण म्हणतो त्याला बँकिंग ऑफ रोड. तर त्या रोडला आपण बँकिंग करतो म्हणजे काय करतो आता समजून घ्या. तर या रोडची ऍक्च्युअली ही डायरेक्शन होती आणि आपण त्या रोडला एक अँगल थीटाने वर वाढवलं. आता मी जे जे सांगतोय तिथं लक्ष द्या. तो जो ऑब्जेक्ट आहे, लेट्स से ती जी आपली कार आहे तीही आहे आणि ती कार या रोडवर अशा डायरेक्शन मध्ये येत आहे, बघा ही कार आहे आणि अशी समोर येत आहे, पण आता ती येत असताना या डायरेक्शन मध्ये जेव्हा ती येईल अशी येईल तेव्हा ती अशी निघून जाईल आणि हा रोड आपल्याला वर आलेला दिसेल. तर जेव्हा रोडला आपण एलिव्हेट करतो, थोडस वर वाढवतो अँगल थीटाने, तेव्हा आपण म्हणतो रोड इज बँक्ड. तर आपण त्या रोडचं बँकिंग केलं. आता आपण फ्री बॉडी डायग्राम काढू. आता ज्या ज्या पाहिल्या होत्या मागच्या केसेसच्याच असतील. आजपासून एक रूल लक्षात ठेवायचा सगळ्यांनी, सेंटर ऑफ मास पासून आपण मोजतो, तर नेहमी वेट जे असतं बॉडीचं किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी व्हर्टिकल डाऊनवर्ड्स लावायचा. म्हणजे याची आपण फ्री बॉडी डायग्राम मध्ये mg ला व्हर्टिकली डाऊनवर्ड दाखवा, mg कधीही असा नाही दाखवतात, दिस इज रॉंग. ठीक आहे, तर mg नेहमी ऑब्जेक्ट कसाही असो त्याला व्हर्टिकली डाऊनवर्ड दाखवायचं. प्राप्ती तुझा माईक बंद ठेव बेटा. आता पहा, तर इथे आपण mg हा त्याचा वर लागणारा फोर्स पाहतो आणि वर काय लागेल, नॉर्मल. नॉर्मल नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर असतो. इट शुड नॉट बी फॉरगॉटन, कोणी विसरायचं नाही. नॉर्मल हा नेहमी, त्याचं नावच नॉर्मल आहे, तर तो परपेंडिक्युलर असतो. तर हा नॉर्मल आहे, खाली mg आहे. मागच्या केसमध्ये काय प्रॉब्लेम होता, नॉर्मल आणि mg एकमेकांना बॅलन्स करत होते, पहा इथे. ठीक आहे, तर आपण रोडला बँकिंग का करतो, याचं स्किडिंग होऊ नये. म्हणजे बघा, जर याचं स्किडिंग या डायरेक्शनला वाहत असेल तर हा रस्ता आपण वर चढवलेला तो त्याला इकडे फोर्स लावून या साईडला आणेल आणि त्याला बॅलन्स करेल, म्हणून रस्त्याला एक अँगल दिला जातो. आता नॉर्मल आणि मागच्या नॉर्मल मध्ये फरक आहे. तर बघा, इकडे नॉर्मल लागला, या ठिकाणी खाली mg लागला, इकडे नॉर्मल रिॲक्शन लागली. तेच आता आपण फ्री बॉडी डायग्राम पाहतोय. आता याला या डायरेक्शन मध्ये रोडच्या काय लागेल, एक सेंट्रीफ्युगल फोर्स, तो कोण होता, mv²/r. आणि इथे आपल्याला एक मुख्य गोष्ट शिकायची आहे. आता हा जो नॉर्मल आहे, हा नॉर्मल काय करतो, फ्रिक्शन प्रोव्हाइड करतो. जसं मी आता नॉर्मलचा फ्रिक्शनचा फॉर्म्युला म्यू एन सांगितला, तर तो एन काय असतो, mg ला इक्वल, पण इथे तो mg ला इक्वल नाहीये. मग या ठिकाणी आपण काय करतो, हा नॉर्मल ऍक्च्युली या डायरेक्शन मध्ये आलेला असतो. बघा, ही त्याची एक्सटेंड केली तर ही डायरेक्शन होती. पण आता एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे, जॉमेट्री कडे पहा. इथे जो थीटा आहे तो इथे काढायचा, तुम्हाला हे मी मागे सांगितलं होतं. थीटा इथं आलेला असेल तर बघा, या ठिकाणी जर आपण याला वर नेलं, एक्सटेंड केलं, तर व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स तुम्हाला दिसतील आणि हा जो खाली आलेला थीटा आहे हा इथे दिसेल. आता बघा, या नॉर्मलचे आपण
ऍज अ वेक्टर काय करूया, कॉम्पोनंट्स पाहूया. तर याचा एक कॉम्पोनंट कुठे येईल, बघा याचा एक कॉम्पोनंट अलॉंग द नॉर्मल, याचा एक कॉम्पोनंट इकडे येईल नॉर्मलचा, आणि एक कुठं जाईल, या ठिकाणी परपेंडिक्युलर इकडे. आता हा जो नॉर्मल आहे, या नॉर्मलचा वेक्टर तुम्ही पहा बाजूला काढून, हा नॉर्मल वेक्टर हा, तसं पहा बरं याचे दोन वेक्टर कसे होतील, जर मी याला इकडे डायरेक्शन दिली तर याचा एक कॉम्पोनंट इकडे येईल आणि एक कॉम्पोनंट या डायरेक्शनला येईल. ठीक आहे, तर या डायरेक्शनला जो कॉम्पोनंट येतो त्याच्यावर आता फोकस करा. तर एक डायरेक्शन ती ही आहे, खाली येणारी अशी डायरेक्शन आहे, अशा पद्धतीने. तर बघा नॉर्मलचा जिकडे थिटा तिकडे कॉस थिटा, तर नॉर्मलचा या डायरेक्शन मध्ये कॉम्पोनंट येतो एन कॉस थिटा, आणि आपल्याला माहितीये या डायरेक्शनला कोण असेल, एन साइन थिटा. मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही जर पाहिलं तर फ्रिक्शनचा फोर्स याला वाचवत होता, पण आता इकडे याला फ्रिक्शन नाही वाचवत, तर नॉर्मलचा एक कॉम्पोनंट वाचवतो एन साइन थिटा. आता याच्यात बॅलेन्सिंग कोणाकोणाचं आहे, दोन इक्वेशन बनतील. एन कॉस थिटा कोणाला बॅलेन्स करेल, एम जी ला, बघा हे सरळ आले, आणि एन साइन थिटा बॅलन्स करेल एम बी स्क्वेअर अपॉन आर ला. तर इथे आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतील. फर्स्ट इक्वेशन बघा, एन साइन थिटा इज इक्वल टू एम बी स्क्वेअर अपॉन आर, आणि सेकंड एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. इथपर्यंत कळलं का, कोणी माईक ऑन करून सांगा. तर ह्याची ही फ्री बॉडी हो. डायग्राम सगळ्यांना काढता आली पाहिजे. हा, ही फ्री बॉडी डायग्राम आहे. इन्क्लाइन प्लेनवर नॉर्मलचे दोन कॉम्पोनंट घ्यायचे, एक एन कॉस थिटा आणि एक एन साइन थिटा. आता आपण काय करू, दोन इक्वेशन आले, तर इथे इक्वेशन 1 ला डिवाइड करू इक्वेशन 2 ने. तर इक्वेशन 1 च्या LHS मध्ये एन साइन थिटा आहे, खाली एन कॉस थिटा आहे, इकडे आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी. आता तुम्ही पहा एन एन कॅन्सल होतो, साइन बाय कॉस तुमच्या सगळ्यांना माहिती आहे टॅन असतो. ठीक आहे, तर इथे येईल टॅन थिटा, आणि ह्याला लिहा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि इकडे येईल 1 अपॉन एम जी मल्टिप्लाय करून. तर इथे एम एम पण कॅन्सल होतो, तर टॅन थिटाची जी व्हॅल्यू येते व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मागच्या क्वेश्चन मध्ये व्ही स्क्वेअर अपॉन आर जी न येता काय आलं होतं, म्यू जी, किंवा व्ही स्क्वेअर या म्यूला आपण खाली आणलं तर आर जी लाच इक्वल येत होतं. तर एक महत्वाची गोष्ट इथं सापडते की व्ही स्क्वेअर अपॉन आर जी ही व्हॅल्यू टॅन थिटाची आहे, आणि व्ही स्क्वेअर अपॉन आर जी ही व्हॅल्यू म्यूची पण आहे, म्हणजे म्यू आणि टॅन थिटा हे एकच असतात. आता इथून जर तुम्हाला विचारलं याची रेडियस किती असेल, तर रेडियस असते म्यू स्क्वेअर अपॉन जी टॅन थिटा. बघा जी टॅन थिटा, आणि तुम्हाला विचारल्याची मॅक्सिमम वेलॉसिटी किती असेल, व्ही मॅक्स. तर याच इक्वेशन मध्ये व्ही स्क्वेअर ला काय लिहा, आर जी टॅन थिटा. ठीक आहे, म्हणजे वेलॉसिटी मॅक्सिमम किती असेल, अंडर रूट आर जी टॅन थिटा. चला आता कळलं का, माईक ऑन करून सांगा. आपला आजचा टर्निंग ऑफ रोड वाला जो कॉन्सेप्ट होता, त्याच्यामध्ये बँकिंग करणं काय असतं, एखाद्या रोडला बँक करणं म्हणजे एका अँगलने इन्क्लाइन करणं असतं. तर हे काही महत्वाचे फॉर्म्युले आपल्याला इथं लक्षात ठेवायचे होते. ऑनलाईन क्लास आहे त्यामुळे तुमचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन लक्षात घेता मी छोटा कॉन्सेप्ट शिकवलाय, याच्याशी रिलेटेड एक लास्ट लेक्चर आपण उद्या करू, जेणेकरून आपला हा चॅप्टर सर्क्युलर मोशनचा बेसिकली संपलेला असेल. अजून एक दोन चॅप्टर हा घेईल. तर आता आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ 2 वेळा पहा, फॉर्म्युले समजून घ्या, आणि मी रात्री तुम्हाला मेसेज करेल तेव्हा मॅथ्सला जॉईन व्हा. आता आपण या क्लासला इथे थांबूया. गुड बाय.